केलेला आहे। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी या मेळाव्यांचं आयोजन केलेलं आहे। पहिला मेळावा आज कागल या ठिकाणी संपन्न होतोय। आजच्या या मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री जयंतरावजी पाटील, आपल्या सर्वांचे नेते, या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष या तालुक्याचे आमदार जयंतरावजी पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष वाय पाटील, संग्रामजी कोते, मानेवहिनी, सभापती माळीवहिनी, युवराज पाटील साहेब, भैयासाहेब माने, प्रवीणदादा पाटील, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय आणि उपस्थित कागल तालुक्यातील सर्व ज्येष्ठ युवक, पत्रकार, छायाचित्रकार बंधूंनो, आज परिवर्तन रॅलीचं आयोजन या ठिकाणी होत आहे। आवाज बंद। कृपया शांततेचं सहकार्य करायचं आहे सर्वांनी। घेतलं की कर्तव्यदक्ष आमदार मुश्रीफ साहेब घेतला ना? हॅलो, सगळ्यांनी शांत राहा कृपया। माझे आणि तुमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जे सरकार आज या ठिकाणी आहे त्या अनेक पातळीवर अपयशी झालेलं आहे। हॅलो, आवाज अजिबात काढायचा नाही आणि आपण मुन्ना भाडकांना 100% मत देऊन निवडायला पाहिजे। साहेबांनी बोलला विषय काय? मुन्ना साहेब, एकदा साहेबांनी सांगितलं की विषय संपला, आपण यावं आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं। राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार अनेक पातळीवर अयशस्वी झालेलं आहे, अपयशी झालेलं आहे। हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि ते सांगण्यासाठी आज नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचं कारण असं आहे की मनुष्य प्राणी हा आशेवर जगणारा प्राणी आहे, आश्वासनांवर जगणारा मनुष्य प्राणी आहे। आणि मग गेल्या 5 वर्षापूर्वीपासूनची जी आश्वासनं दिलेली होती, मग शेतकऱ्यांच्यासाठी असतील, युवकांच्या रोजगाराचे प्रश्न असतील, व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील, या सगळ्याच बाबतीत पाहिलं असेल 15 लाखाचा उल्लेख आता मुश्रीफ साहेबांनी केला। प्रत्येक वर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देणार, नोकऱ्या देणार अशी घोषणा केलेली होती। त्याचं जर आता मूल्यमापन केलं तर आतापर्यंत फक्त 30-35 लाख युवकांना रोजगार देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना दुप्पट, दीडपट म्हणजे उत्पन्न त्यांच्या खर्चावर आधारित त्याला 1.5पट नफा मिळवून देऊ अशी घोषणा केलेली होती। त्याचा फज्जा झालेला आहे। नोटबंदी, जीएसटी सारखे कठोर निर्णय त्यांनी घेतले। व्यापाऱ्यांनी आपण पाहिलं असेल मध्यंतरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वीज दर वाढ आणि शासनाच्या धोरणांच्या विरोधात प्रचंड मोठा मोर्चा काढण्याचं काम केलं। पाकिस्ताननं जर आमचा 1 सैनिक मारला तर आम्ही त्यांचे 10 सैनिक मारू। 100 दिवसामध्ये चीननं आपली जी जागा ताब्यामध्ये घेतलेली आहे ती आम्ही परत मिळवून घेऊ अशी अनेक आश्वासनं दिल्यामुळं आपल्या देशातील नागरिक बोलले आणि त्यांना निवडून देण्याचं काम केलं। पण वस्तुस्थिती काय बंधूंनो, आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये किंबहुना जर आपण पाहिलं तर गेल्या 4-4.5 वर्षामध्ये 25,000हून जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत।
एकट्या महाराष्ट्रामध्ये 9,300हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हे कशाचं प्रतीक आहे? हे कशाचं घोतक आहे? शेतमाल असेल, ऊस दर असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, शेतकरी हा प्रचंड अडचणीत आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून या सगळ्याचा पारिपाक म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना हद्दपार करण्याची गरज आहे. यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. साखर उद्योगाची जर आपण आज परिस्थिती पाहिली तर आज संपूर्ण साखर उद्योग प्रचंड अडचणीत आलेला आहे. मला वाटते केंद्रामध्ये लोकसभेमध्ये मी एकमेव खासदार असेल जो साखरेच्या संदर्भात ऊसकरी शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रश्न मांडतो, आणि राज्यसभेमध्ये एकमेव खासदार पवार साहेब आहेत जे सातत्यानं हा अडचणीत आलेला व्यवसाय त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक बैठका मोदीजींच्या बरोबर झाल्या, अनेक बैठका अरुण जेटलींच्या बरोबर झाल्या, पण कोणत्याही पद्धतीचं सहकार्य या उद्योगाला करण्याचं धारिष्ट्य या सरकारनं केलेलं नाही. जवळजवळ 11 कोटी शेतकरी हे ऊसकरी शेतकरी आहेत, आणि गेल्या 2-3 वर्षातली परिस्थिती जर आपण बघितली तर प्रचंड अडचणीत हा ऊसकरी शेतकरी आलेला आपल्याला पाहायला मिळतो. चालू वर्षी गेले 2-3 वर्ष जर बघितलं तर FRP सुद्धा देऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी आम्ही कृषी मंत्र्यांच्या बरोबर या विषयावर बोलायला जातो तर ते सांगतात की आता तुम्ही ऊस लावायचं बंद करा, ऊस लावू नका, पामची झाडं लावा, कारण पाम तेल आम्हाला बाहेरनं इम्पोर्ट करावं लागतंय. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की पाम हा आपल्या कुठेतरी कोस्टल एरियामध्ये येऊ शकतो, आपल्या साधारण जमिनीमध्ये येऊ शकत नाही. तर ते म्हणतात की अशा पद्धतीचं तुम्ही ब्रीड डेव्हलप करा आणि मग ते तुमच्या शेतात लावा, हे आम्हाला कृषी मंत्री सांगताना पाहायला मिळतं. आणि म्हणून या सगळ्याचा पारिपाक आपण बघितला तर केंद्रामधलं सरकार आता जे जे घटक NDA मध्ये होते ते सुद्धा त्यातले ते मणी निघायला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. मध्यंतरी आपण पाहिलं असेल गेल्या वर्षी चंद्रबाबू नायडू हे या सरकारचे एक प्रमुख घटक होते. त्यांनी त्यांचं समर्थन काढून घेतलं, ते बाजूला झाले. त्यांचे 2-3 मंत्रीपद होते, त्यांनी राजीनामा दिला. गेल्या 2-3 महिन्यापूर्वी लोकशक्ती शक्तीचे उपेंद्र कुशवाहा यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला, ते त्याच्यातून बाहेर पडलेले आहेत. आणि शिवसेनेचं तर मला कौतुकच वाटतंय, गेले 15 वर्ष ते सत्तेमध्ये नव्हते. 15 वर्ष त्यांनी सरकारच्या विरोधात रोज मोर्चे, रस्त्यावर येणं, आंदोलन करणं, हे काम त्यांनी 15 वर्ष केलं. आणि त्या 5 वर्षापूर्वी लोकांनी त्यांना निवडून दिलं. राज्यामध्ये ते सत्तेमध्ये आहेत, केंद्रामध्ये ते सत्तेमध्ये आहेत, तरी सुद्धा 5 वर्ष त्यांनी या भाजप सरकारला स्वतः सत्तेमध्ये असताना सुद्धा नामोहरम करण्याचं काम केलेलं आहे. ज्याचा उल्लेख आता मुश्रीफ साहेबांनी केला, राफेलचा ज्यावेळी प्रश्न लोकसभेमध्ये उपस्थित झाला, महिनाभर अधिवेशन चाललं नाही, लोकसभेचं हाऊस चाललं नाही, राफेलवर तर त्यावेळी सगळ्यात पहिलं त्याला जर विरोध कोणी केला असेल तर शिवसेनेनं त्या ठिकाणी विरोध केला. आणि मी सुद्धा आमच्या मनोगतामध्ये, मी भाषणामध्ये तेच सांगितलं की तुमचे घटक पक्ष तुमच्या बरोबर नसतील तर यामध्ये काहीतरी काळबेरा आहे. आणि ज्या विमानाची किंमत 670 कोटी सांगितली तुमच्या मंत्र्यांनी लोकसभेमध्ये, त्याची 1600 कोटी रुपये किंमत कशी झाली याचा जाणण्याचा अधिकार भारतातल्या जनतेला आहे. अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी मागणी केलेली होती. बंधूंनो, या सगळ्याच्या बाबतीत आपण बघितलं तर